विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे। याच पार्श्वभूमीवर सोलापूर आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरता आंदोलन केलं। सोलापुरात महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी निदर्शनं करत आक्रमकपणे आंदोलन केलं। कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, घरभाडे थकबाकी, महागाई भत्ता अशा प्रलंबित आर्थिक मागण्यांकरता एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। 2016 पासून प्रलंबित असलेल्या मागण्या राज्य शासनानं त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात आणखीनच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। याबाबतची अधिक माहिती विभागीय सचिव प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे। आज रोजी आमचे राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाचा उद्देश असा आहे, आमचे महागाई भत्ता 53% जे व्हायला पाहिजे ते अद्यापपर्यंत झालेले नाही। 2016 पासून आमच्या जे काय आर्थिक प्रलंबित प्रश्न आहेत अद्यापपर्यंत शासनाच्या वतीनं दखल घेतली गेलेली नाही व महागाईची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच प्रलंबित राहत आहे। त्यासाठी आज राज्यव्यापी निदर्शने आंदोलन सुरू आहे। याची दखल जर घेतली तर आम्ही आभार मानू त्यांचे। जर दखल नाही घेतली यापुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र असणार आहे। महिलांच्या विश्रांतीगृहातल्या सोयी सवलती त्रुटी ज्या आहेत ती दूर झाल्या पाहिजे। महिलांना ज्या कामगिरी करत असताना त्रास होतो तो त्रास झाला नाही पाहिजे।